नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश ट्युटोरियल लर्न विथ फन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण स्टँडर्ड 9 चा सेकंड लेसन एंडोजेनेटिक मूवमेंट हा लेसन शिकणार आहोत। या लेसनचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत। आज क्वेश्चन असा आहे, ते गिव्ह रिझन साठी पहिला क्वेश्चन आहे। आणखी त्याचे दोन स्टेटमेंट्स इथे दिलेले आहेत। ते दोन स्टेटमेंट्स कोणते कोणते आहेत ते पण बघू, आणखी त्यांचे रिझन्स कोणते कोणते आहेत ते आपण समजून घेऊ। पहिलं स्टेटमेंट असं आहे, ते व्हाय डू एन अर्थक्वेक अकर, व्हाय डू एन अर्थक्वेक अकर। रिझन असा आहे, एन अर्थक्वेक अकर्स ड्यू टू द फॉलोइंग रिझन्स। अर्थक्वेक का घडतात, अर्थक्वेक का अकर करतात, का घडतात, तर काही फॉलोइंग रिझन्स आहेत। त्या फॉलोइंग रिझन्समुळे अर्थक्वेक अकर होतात ते बघूया आपण। 1. ट्रिमेंडस टेन्शन इज क्रिएटेड इन द अर्थ क्रस्ट ड्यू टू द इंटरनल मूवमेंट। जसं तुम्हाला माहिती आहे, अर्थचा वरचा लेयर आहे त्याला आपण क्रस्ट म्हणतो, अर्थच्या वरच्या लेयरला क्रस्ट म्हणतो, बरोबर ना। त्याच्यावरती आपण राहतो, बिल्डिंग किंवा घर वगैरे हे सगळे आहे, ते तो लेयर जो आहे अर्थचा वरचा त्याला क्रस्ट म्हणतो आपण। आणि या क्रस्ट लेयरच्या जस्ट खाली ड्यू टू इंटरनल मूवमेंट टेन्शन इज क्रिएटेड। अर्थच्या क्रस्टच्या खालच्या साईडला खूप मोठं टेन्शन क्रिएट होतं, ओके, बिकॉज ऑफ द इंटरनल मूवमेंट। आतमध्ये अर्थच्या काहीतरी घडामोडी कंटिन्युअसली चाललेल्या असतात। आणखी या इंटरनल मूवमेंटमुळे काही टेन्शन क्रिएट होतं, कुठे, तर या अर्थच्या आउटर लेअरमध्ये, क्रस्टमध्ये। पहिला पॉइंट, ट्रिमेंडस टेन्शन इज क्रिएटेड इन द अर्थ क्रस्ट ड्यू टू इंटरनल मूवमेंट्स, ड्यू टू इंटरनल मूवमेंट्स। सेकंड पॉइंट, द प्लेट्स मूव, कोलाइड और स्लाइड्स ओवर ईच अदर, द प्लेट्स मूव। हे जे क्रस्ट आहे ते क्रस्ट तसंच एक लेयर असं नाही आहे, त्या क्रस्टमध्ये सुद्धा अजून छोटे छोटे लेयर्स आहेत। एक आपला अर्थचा आउटर लेयर आहे क्रस्ट, त्या क्रस्टमध्ये सुद्धा बऱ्याचशा अशा लेयर्स आहेत, त्या लेयर्सना आपण प्लेट्स म्हणतो। अशा 10-12 प्लेट्स आहेत। तर या प्लेट्स आहेत, त्या प्लेट्स एक दुसऱ्याच्या खाली अशा त्या प्लेट्स असतात। त्या प्लेट्स कंटिन्युअसली सरकत असतात इकडे तिकडे, ते एकत्र येतात केव्हा इकडून किंवा एकामेकापासून दूर जातात। बघा, द प्लेट्स मूव्ह कोलाइड और स्लाइड्स ओव्हर ईच अदर। कोलाइड्स म्हणजे कोलाइड होतात किंवा स्लाइड्स ओव्हर ईच अदर म्हणजे एक दुसऱ्यावरती स्लाइड होतात, एक दुसऱ्याला कोलाइड होतात, आणखी एक दुसऱ्यावर स्लाइड्स होतात, ओके। collide or slides over each other, the plates move, collide or slides over each other. Third point, fractures are formed in the rock layers due to tension. याच्यामुळे जे टेन्शन बनतं त्याच्यामुळे हे रॉकचे लेयर्स आहेत, त्या लेयर्स मध्ये टेन्शन क्रिएट होतं। काय होतं, फ्रॅक्चर्स क्रिएट होतात। फ्रॅक्चर्स आर फॉर्म्ड इन द रॉक लेयर्स ड्यू टू टेन्शन। फोर्थ पॉइंट, समटाइम्स व्होल्कॅनिक इरप्शन। आणखी मग काही वेळेस असतात व्होल्कॅनिक इरप्शन्स होतात, म्हणजे व्होल्कॅनिक इरप्शन्स हे सुद्धा अर्थक्वेकचं एक रिझन आहे। 4 पॉइंट्स आहेत, समजलं ना, ओके। त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, द बॅरन आयलँड इज बिकमिंग कोनिकल इन शेप। बॅरन आयलँड, हे बॅरन आयलँड कुठे आहे मित्रांनो, माहिती आहे का तुम्हाला? बॅरन आयलँड आहे ते आपला इंडियाचाच युनियन टेरिटरीचा भाग आहे, तो म्हणजे अंदमानच्या जवळ आहे हे, ओके। हे बॅरन आयलँड आहे ते इंडियन टेरिटरी आहे ती, हे समजून घ्या। हे बॅरन आयलँड आहे ते कोनिकल शेपमध्ये आहे असं ते स्टेटमेंट आहे। का? कारण आपण इथे बघू, द बॅरन आयलँड इज लोकेटेड इन द अंदमान सी डॉमिनेटेड बाय बॅरन व्होल्कॅनो। हे अंदमान सी मध्ये लोकेट आहे, स्थित आहे अंदमानच्या सी मध्ये, समुद्रामध्ये हे बॅरन आयलँड आहे। आणि विच इज डॉमिनेटेड बाय बॅरन व्होल्कॅनो, जे डॉमिनेटेड बाय बॅरन व्होल्कॅनो, तिथल्या व्होल्कॅनोमुळं, तो एक व्होल्कॅनो आहे तो डॉर्मंट आहे तिथला। डॉर्मंट म्हणजे काय, तर ऍक्टिव्ह व्होल्कॅनो आहे तिथे, ऍक्टिव्ह व्होल्कॅनो आहे म्हणजे सतत व्होल्कॅनो कंटिन्युअसली होणार असा तो व्होल्कॅनो। दॅट इज डॉमिनेटेड बाय बॅरन व्होल्कॅनो। सेकंड, इट वॉज डॉर्मंट फॉर लॉंग टाइम, इट वॉज डॉर्मंट फॉर लॉंग टाइम। आणि डॉर्मंट म्हणजेच ऍक्टिव्ह, खूप दिवसांपासून तो डॉर्मंट आहे, सतत तिथे व्होल्कॅनो होत असतो। In February 2017, it started erupting and its eruption is conical. In February 2017 ला फेब्रुवारीमध्ये हा जो व्होल्कॅनो आहे तो
इरप्ट व्हायला चालू झाला. आणखी आता व्होल्कॅनो इरप्ट होतो म्हणजे कसा, एक माउंटेन असतो, आणखी माउंटेनच्या वरती एक होल असतो, बरोबर की नाही, आणि त्या होलमधून डस्ट किंवा लावा किंवा मॅग्मा बाहेर पडतात सगळीकडे, बरोबर ना. या डस्ट, लावा, मॅग्मामुळे आजूबाजूचा प्रदेश आहे तो कोनिकल व्हायला लागला. In February 2017, it started erupting and its eruption is conical. Due to its eruption, it started forming into cone shape. त्या इरप्शनमुळे, व्होल्कॅनिक इरप्शनमुळे ते जे आयलँड आहे ते कोनिकल शेप सारखं व्हायला लागलं. कोनिकल शेप सारखं, कोन म्हणजे माहिती आहे ना, आईस्क्रीमचा कोन असतो तो, किंवा विदूषकाची टोपी, तसा तो माउंटेन आहे तो कोनिकल शेप सारखा व्हायला लागला. ओके. ड्यू टू इट्स इरप्शन इट स्टार्टेड फॉर्मिंग इनटू कोन शेप. देअरफॉर द बॅरन आयलँड इज बिकमिंग कोनिकल इन शेप. आणि की म्हणून बॅरन आयलँड आहे ते कोनिकल शेप सारखं व्हायला लागलं. समजलं मित्रांनो. 2 गिव्ह रिझनचे स्टेटमेंट आहेत, दोन्ही तुम्हाला समजले असतील. ओके. यानंतरचा क्वेश्चन आपण आता बघू. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा क्वेश्चन आहे या लेसन मधला, हाऊ आर कॉन्टिनेंट्स फॉर्म्ड. कॉन्टिनेंट्स जे आहेत, कॉन्टिनेंट्स किती आहेत तुम्हाला माहिती आहे. हे कॉन्टिनेंट्स सगळे आहेत, हे कसे फॉर्म झाले, केव्हा फॉर्म झाले असतील आणि ते झाले तेव्हा कसे फॉर्म झाले असतील, असा तो क्वेश्चन आहे. आन्सर पाहू आपण. द स्लो मुवमेंट्स दॅट कंटिन्युअसली टेक प्लेस इन द इंटेरियर ऑफ द अर्थ आयदर मूव्ह टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ ऑर अवे फ्रॉम इट. स्लो मुवमेंट्स दॅट कंटिन्युअसली टेक प्लेस इन द इंटेरियर ऑफ द अर्थ. अर्थच्या इंटेरियरमध्ये, अर्थच्या आतमध्ये एक स्लो मुवमेंट सतत होत असते. मग ही मुवमेंट असते ती टुवर्ड्स सेंटर ऑफ द अर्थ असेल, सेंटरकडे असेल, किंवा अवे फ्रॉम द सेंटर, किंवा सेंटरपासून सेंटर ऑफ द अर्थ ऑर अवे फ्रॉम इट, किंवा अवे फ्रॉम द सेंटर, सेंटरपासून बाहेरच्या बाजूला असेल. अशी मुवमेंट म्हणजे जी मुवमेंट पृथ्वीच्या आतमध्ये आहे, जी सेंटरकडल्या दिशेनं आहे, किंवा सेंटरच्या अवे फ्रॉम इट, सेंटरच्या दुसऱ्या दिशेनं आहे, अशी एक मुवमेंट सतत होत असते. ओके. द स्लो मुवमेंट दॅट कंटिन्युअसली टेक प्लेस इन द इंटेरियर ऑफ द अर्थ आयदर मूव्ह टुवर्ड्स द अर्थ, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, or away from it. Second, such movements are responsible for raising an extensive portion of the crust above the sea level. ही अशी जी इंटेरियर मुवमेंट जी आहे, स्लोली चाललेली मुवमेंट आहे, आणि या मुवमेंटमुळे काय होतं की क्रस्ट जो आहे, अर्थचा वरचा लेअर आहे, तो एक्सटेन्सिव्हली अपलिफ्ट केला जातो, वरती असा उचलला जातो, बरोबर ना. सच मुवमेंट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर रेझिंग अन एक्सटेन्सिव्ह पोर्शन ऑफ द क्रस्ट. रेज करणं म्हणजे उचलणं. अशा या इंटेरियरमध्ये होणाऱ्या या मुवमेंटमुळं क्रस्ट जो आहे तो उचलला जातो. क्रस्टचा कोणता तरी पार्ट आहे तो उचलला जातो. रेझिंग अन एक्सटेन्सिव्ह पोर्शन ऑफ द क्रस्ट अबोव द सी लेवल. अबोव द सी लेवल म्हणजे समुद्र सपाटीपासून असा जो भाग आहे तो वरती येतो. ओके. द पोर्शन अपलिफ्टेड इज कॉन्टिनेंट. आणखी हा जो पोर्शन जो आहे अपलिफ्टेड आहे किंवा रेज्ड झालेला जो पोर्शन आहे, या पोर्शनलाच आपण कॉन्टिनेंट असं म्हणणार आहोत. समजलं मित्रांनो. म्हणजे लँड, ज्या जमिनीवर, टेरिटरी, ज्या जमिनीवर लोक राहतात, म्हणजे हे जे एशिया, युरोप हे सगळे कॉन्टिनेंट आहेत ते असेच निर्माण झालेले आहेत. आणखी मग जिथे जे समुद्र सपाटीच्या पेक्षा खाली जी लँड आहे तिथे समुद्र आहे, पाणी भरलेलं आहे पूर्णपणे. समजलं मित्रांनो. जो पोर्शन अपलिफ्टेड आहे, द पोर्शन अपलिफ्टेड इज कॉन्टिनेंट. द पोर्शन अपलिफ्टेड इज कॉन्टिनेंट. इन दिस वे या वेनं स्टेटमेंट लिहायचं आहे. कॉन्टिनेंट्स आर फॉर्म्ड. कॉन्टिनेंट्स आर फॉर्म्ड. समजला पहिला क्वेश्चनचा आन्सर. ओके. याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आपण बघू. दुसरा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक्स ऑन अर्थ सरफेस अँड ह्युमन लाईफ. अर्थक्वेक होतो तुम्हाला माहिती आहे. अर्थक्वेकचे इफेक्ट पण तुम्हाला माहिती आहेत. अर्थक्वेकचे इफेक्टमध्ये अर्थचा सरफेसवरती काय इफेक्ट असतात, आणखी ह्युमन लाईफच्या रिलेटेड कोणते कोणते इफेक्ट्स तुम्हाला सांगता येतील. जसं तुम्हाला माहितीच आहेत, पण ते फक्त अर्थच्या सरफेसवरले वेगळे सांगायचे आहेत. ह्युमन रिलेटेड जे काही इफेक्ट्स आहेत, मानवाला कोणते इफेक्ट्स झेलावे लागतात या अर्थक्वेकच्या नंतर, ते तुम्हाला वेगळ्या पद्धतीने लिहायचे आहेत. बघूया आपण. इफेक्ट्स ऑन अर्थ सरफेस. इफेक्ट्स ऑन अर्थ सरफेस. अर्थच्या सरफेसवरले जे इफेक्ट आहेत
ते पहिल्यांदा समजून घ्या. पहिला पॉईंट आहे त्याच्यामधला, अर्थक्वेक लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ क्रॅक्स, फॉर्मेशन्स, फ्रॅक्चर्स ऑन द ग्राउंड. क्रॅक्सचं किंवा फ्रॅक्चरचं फॉर्मेशन ग्राउंडवरती होतं. अर्थक्वेक जेव्हा जेव्हा होतात तेव्हा तेव्हा अर्थच्या ग्राउंडवर, अर्थच्या वरच्या लेअरवर क्रॅक्स फॉर्म होतात किंवा फ्रॅक्चर्स फॉर्म होतात. अर्थक्वेक लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ क्रॅक्स or fractures, cracks or fractures, formation of cracks or fractures on the ground. Cracks किंवा fractures बनतात, हा पहिला मुद्दा, पहिला पॉइंट. सेकंड पॉइंट, इट कॉजेस लँडस्लाइड्स ड्यू टू स्लाइडिंग ऑफ रॉक्स. बऱ्याच ठिकाणी जेव्हा अर्थक्वेक होतात तेव्हा स्लाइडिंग ऑफ रॉक्स असं बघायला मिळतं. स्लाइडिंग ऑफ रॉक्स म्हणजे मोठे मोठे दगड पत्थर आहेत ते घसरतात, त्याच्या हाईटवरून ते घसरतात, स्लाइड होतात, आणि म्हणून इट कॉजेस लँडस्लाइड्स. आणि हे पत्थर घसरल्यामुळे काय होतं, पूर्णच्या पूर्ण लँडस्लाइड होऊ शकते. लँडस्लाइड म्हणजे काय, जमीन घसरण्याची प्रकार होतात. बऱ्यापैकी पावसाळ्यामध्ये पण असे बरेचशा घटना आपल्याला पेपरातून, न्यूजमधून आपल्याला वाचायला मिळतात, ऐकायला मिळतात. कुठेतरी लँडस्लाइड होते म्हणजे काय, पूर्णच्या पूर्ण डोंगर आहे तो पूर्ण खाली येतो, असा रॉक घसरल्यामुळं तिथली जमीन आहे ती सुद्धा घसरते. अर्थक्वेकच्या वेळी पण सेम होतं. बिकॉज ऑफ रॉक स्लाइडिंग लँडस्लाइडिंग हॅपन्स. इट कॉजेस लँडस्लाइड्स ड्यू टू स्लाइडिंग ऑफ रॉक्स. स्लाइडिंग ऑफ रॉक्समुळं लँडस्लाइडिंग होतं. तिसरा पॉइंट, इट समटाइम्स लीड्स टू चेंज इन द कोर्स ऑफ रिव्हर अँड ग्राउंड वॉटर. कधी कधी अर्थक्वेकच्या इफेक्टमुळे काय होतं, रिव्हरचे दिशा बदलतात, नद्यांच्या दिशा बदलू शकतात, किंवा अंडरग्राऊंड जे वॉटर असतं ते पाण्याचे जे सोर्सेस आहेत ते सुद्धा इकडून तिकडे असे म्हणजे त्यांच्या पण दिशा बदलतात. बघा, इट समटाइम्स लीड्स टू चेंज इन द कोर्स ऑफ रिव्हर. चेंज इन द कोर्स ऑफ रिव्हर. कोर्स ऑफ रिव्हर म्हणजे नदीचा जो प्रवाह आहे तो प्रवाह दुसऱ्या दिशेनं त्याचे प्रवाह बदलतात. अँड ग्राउंड वॉटर, नदीचा प्रवाह किंवा ग्राउंड वॉटर जे आहे अर्थच्या आतमधलं जे पाणी आहे ते सुद्धा बदलतं. फोर्थ पॉइंट आहे, अक्रन्स ऑफ अवलांचेस इन स्नो कवर्ड एरियाज. अक्रन्स ऑफ अवलांचेस. अवलांचेस म्हणजे काय, अवलांचेस याचा अर्थ पण स्लाइडिंग असंच समजा तुम्ही. अँड अक्रन्स ऑफ अवलांचेस इन स्नो कवर्ड एरिया, जिथे जिथे ते स्नो कवर्ड एरियाज आहेत, बर्फाने भरलेले जे एरियाज आहेत तिथे तिथे बर्फ घसरण्याचे प्रकार होतात. बर्फ घसरण्याचे प्रकार आहेत त्यालाच अवलांचेस म्हणतात. स्लाइडिंग ऑफ स्नोज. अक्रन्स ऑफ अवलांचेस इन स्नो कवर्ड एरियाज. समजलं. त्याच्यानंतर आता हे झाले इफेक्ट्स ऑन अर्थ सरफेस. इफेक्ट्स ऑन ह्युमन लाईफ. आता आपल्याला इफेक्ट्स ऑन ह्युमन लाईफ, मानवी जीवनावर ह्या अर्थक्वेकचे काय इफेक्ट पडतात. ओके. ग्रेट लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. ग्रेट लॉस ऑफ, खूपच मोठं नुकसान होतं, माणसांचे जीव जातात, बरेचसे लाईफ लॉस होतो. लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. आणि प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टीची तर कितीतरी अतोनात अशी हानी होते. समजलं मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे जेव्हा भूकंप होतो तेव्हा कित्येक जण मृत्युमुखी पडतात, आणखी प्रॉपर्टीचा पण खूप ग्रेट लॉस होतो. ग्रेट लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. ग्रेट लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. ग्रेट लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. दुसरा पॉइंट, डिस्रप्शन इन द ट्रान्सपोर्टेशन रूट्स. डिस्रप्शन इन द ट्रान्सपोर्टेशन रूट्स. डिस्रप्शन म्हणजे काय, बघा कुठले तरी रूट्स चालू आहेत तिथे रस्त्यावरती स्लाइड झाले, लँडस्लाइड झाला, किंवा रॉक पडले आहेत, किंवा रस्त्यांचं बिघडलेलं आहे, सगळं तोडमोड झालेली आहे. तर याच्यामुळे रूट्सची बिघाड होतात. म्हणजे कम्युनिकेशन सिस्टीम पूर्ण कोलॅप्स होते. रेल्वे लाईन जायचं असेल तर तो ट्रॅक उकडला जातो. रस्ते असतात कुठेतरी तर ते घाटामधले रस्ते सगळे बंद पडतात. डिस्रप्शन इन ट्रान्सपोर्टेशन. डिस्रप्शन इन ट्रान्सपोर्टेशन. डिस्रप्शन इन ट्रान्सपोर्टेशन म्हणजे ट्रान्सपोर्टेशन व्यवस्थेमध्ये बिघाड होते, पूर्णपणे ठप्प होतो. त्याच्यानंतर थर्ड, इट लीड्स टू कोलॅप्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम. इट लीड्स टू कोलॅप्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम. कम्युनिकेशन सिस्टीम म्हणजे ट्रान्सपोर्टेशन म्हणजे कसं दळणवळण, तसं कम्युनिकेशन म्हणजे काय, कम्युनिकेशन म्हणजे समजा रेंज, मोबाईल किंवा नेटवर्क वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्या नेटवर्क टॉवर किंवा अजून बऱ्याचशा इन्फ्रास्ट्रक्चर त्यातल्या कोलॅप्स झाल्यामुळं कम्युनिकेशन होत नाही लोकांच्या मध्ये.
लोकांच्या मध्ये कम्युनिकेशन होत नाही, म्हणून कम्युनिकेशन सिस्टीम आहे ती सुद्धा कोलॅप्स होते, असा शेवटचा पॉईंट आहे. समजलं मित्रांनो. ग्रेट लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, डिस्रप्शन इन ट्रान्सपोर्टेशन, इट लीड्स टू कोलॅप्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम, कोलॅप्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम. मित्रांनो, हे काही प्रॉमिनंट क्वेश्चन्स होते, आणखी त्याचे आन्सर्स असे आहेत. हे आन्सर तुम्हाला समजले असतील असं एक गृहीत धरूया आपण. आणखी इथे आपला हा लेसन आज कंप्लीट करूया. याच्यानंतरचा याच्या पुढचा लेसन आपण घेणारच आहोत. तोपर्यंत धन्यवाद.